नमस्कार मित्रांनो, आज आपण एका जर्नीबद्दल जाणून घेणार आहोत. ही जर्नी आहे स्वरालीची. स्वरालीने 10वी नंतर 11वी-12वीला सायन्स घेतलं. स्वप्न मनात होतं मेडिकल फील्डमध्ये जाईन, पण आजोबा शिक्षक होते आणि आजोबांचा जो प्रभाव होता तिच्यावर अत्यंत होता. आजोबांचं असं म्हणणं होतं की बाळा, IT क्षेत्रात तू जावं अशी माझी इच्छा आहे. आणि स्वरालीने त्यांचा शब्द पाळला. 11वी-12वीला मॅथमॅटिक्ससुद्धा होतं आणि बायोलॉजीसुद्धा होतं. मेडिकलसाठी PCBची जी एंट्रन्स असते तीसुद्धा दिली, पण मॅथमॅटिक्स नसल्यामुळे मात्र इंजिनिअरिंग करून IT क्षेत्रात जाणं थोडं अवघड होतं. अशा वेळी तिने BCAला जाण्याचा निर्णय घेतला आणि BCA करून आज महाराष्ट्र MCA CET दिल्यानंतर अत्यंत चांगला स्कोर तिने अचीव केलेला आहे आणि पुन्हा जे स्वप्न तिचं भंगलं होतं इंजिनिअरिंगचं ते MCAच्या माध्यमातून पुन्हा जागृत होणार आहे आणि आता MCAसाठी अत्यंत चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळणार आहे. तर ही जी जर्नी आहे नक्कीच तुमच्यासाठी इन्स्पायरिंग असेल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, तर फायनली स्वराली आपल्या सोबत आहे आणि ही जर्नी लगेचच आपण वेळ न दवडता लगेचच सुरू करूयात. स्वराली, सगळ्यांना पहिला प्रश्नाची उत्सुकता हीच असते की तो मोमेंट काय होता ज्यावेळी रिझल्ट बघितला? जेव्हा MCA CETचा Yes. रिझल्ट, खूप आनंद झाला होता. सगळ्या घरच्यांना पण खूप आनंद झालेला की आता फायनली तुला एखादं चांगलं कॉलेज मिळेल, तू पुढे Yes. जाशील. तुझं जे स्वप्न होतं की तू इंजिनिअरिंगला नाही जाता आलं तर Yes. तू BCA करून आता MCA करशील. तर एक्झॅक्टली. तुला फायनली एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि IT MCA. क्षेत्रात जो आजोबांचं स्वप्न हो, होतं ते आजोबा. पूर्ण होणार आहे. सगळ्यात पहिले आजोबांनाच सांगितलं. आजोबा खूप खुश होते. Yes. बोलले की तू करून दाखवलंस जे मी Yes. तुला बोललेलो. एक्झॅक्टली. आणि हेच अचिव्हमेंट जे असतं ते लाईफ टाईम आपल्या लक्षात असतं मित्रांनो. आणि जो स्ट्रगल हिचा होता, मी स्ट्रगलच म्हणेल याला, कारण सोपं नसतं. ज्यावेळी तुम्हाला वाटतं की अरे IT क्षेत्रात जायचंय, मॅथ्स असून मी CET दिली नाही, आणि त्यावेळी कळतं की आता BCA शिवाय पर्याय नाही आहे. पण लक्षात ठेवा, BCA केल्यानंतर सुद्धा जिद्दीने जर महाराष्ट्र MCA CET सारखी एंट्रन्स दिली तर नक्कीच तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन मास्टर्स करता येतं. आणि मला वाटतं BTech बरोबर कंधे से कंधा मिला के आपको आगे बढ़ने आता है. तर स्वराली, ही जी जर्नी होती त्याच्यात खरंच BCA करायचं आहे आपल्याला, CETचा अभ्यासही करायचा आहे. कशा पद्धतीने तू मॅनेज केलं हे सगळं? सगळ्यात पहिले तर मला आधी होतं की क्लास बघू आपण एखादा चांगला. मग NSG बद्दल समजलं की जेव्हा मी तेच वाचलेलं की बेस्ट इज नॉट इनफ, क्या बात है. तेव्हा माझं तेच डोक्यात होतं की आपल्याला पुढे जायचंय तर आपल्याला एखादा चांगला क्लास बघायला लागणार. एक्झॅक्टली. मग क्लास लावला. मग जेव्हा बघितलं की ऑनलाईन करायचं की ऑफलाईन करायचं, तर कॉलेज सोबत ते जमणार नव्हतं ऑफलाईन एक्झॅक्टली. करायला, कारण कॉलेजमध्ये अटेंडन्स कंपल्सरी. बरोबर आहे. तर मग मी आधी येऊन बघितलं, मी पहिला 1 महिना ऑफलाईन येऊन बघितलं. मग मी ऑनलाईन करायला लागले तर कळलं की एवढा फरक नव्हता. कारण जे आपण ऑफलाईन घेतो त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग आणि असतं. मेन म्हणजे लाईव्ह, तेच मेन होतं Yes. की लाईव्ह, असं नाही की रेकॉर्डिंग काहीच फरक नसतं. तेच. बरोबर. मग मी ऑनलाईन करायचं ठरवलं. मग मी क्लास पण लावलेला आणि CET पण, मी दोन्ही ऑनलाइन करत होते. बरोबर. हा, BCA चे लेक्चर्स असायचे तुझे आणि MCAच्या हो, CET चे असायचे. रुटीन कसा होता तुझा, म्हणजे मोस्टली? तर कॉलेजवरून जेव्हा घरी जायचे तेव्हा स्टार्टिंगला पहिले BCAचं करायचे की आता जे पायथन असेल, जावा असेल ते सगळं, आणि मग रात्री CETचा अभ्यास करायचे. रात्री 2 वाजेपर्यंत वगैरे करायचं आणि मग झोपून सकाळी परत कॉलेज. एक्झॅक्टली. तर तुला डिजिटल डिस्ट्रॅक्शन कधी झालं नाही का? रील्स बघावेसे नाही वाटले कधी? हो, वाटायचं, खूप वाटायचं, पण ते मेन होतं की आजोबा आणि ते समोरच असायचे आणि त्यांचं खूप मोटिवेशन होतं की तू अभ्यासाकडे आत्ता जर लक्ष दिलंस तर पुढे जाऊन तुला तुझी लाईफ हेच करायचंय बाकीचं सगळं, तर तू आत्ता ह्याकडे लक्ष दे, नंतर की पे नाव प्ले लेटर असं होतं ना. एक्झॅक्टली. असं मग त्यांचं ते पहिल्यापासूनच आहे. आणि घरात वातावरण पण ते शिक्षक असल्यामुळे वेगळं आहे, तर अभ्यास मेन आहे. प्रभाव नेहमी होताच. बरोबर आहे. आणि मी तर म्हणेल म्हणजे त्यांचंही योगदान या जर्नीमध्ये आपण म्हणावं. फॅमिलीचा अजून म्हणजे आई वडिलांचा कसा होता सपोर्ट? आई म्हणजे माझी, तिने मला एकही काम नाही सांगितलंय. म्हणजे आपण असतं ना की मुलीला बोलतो की तू आता हे कर, मग नंतर बघ अभ्यास, हे कर ते कर, किंवा पप्पांचं असं असतं की तू आईला हेल्प केली पाहिजे, तिला आता
जमत नाहीये, तर मम्मीने मला कधीच बरोबर. काम नाही सांगितलं. तू आधी तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, हे तर होतच राहतं, बरोबर हे आहे. तर तुला नंतर करायचंच आहे. बरोबर आहे. कधीच तिने असं नाही केलं की तू आधी कामच केलं पाहिजे, हे तू केलंच पाहिजे, ते तू बरोबर. केलंच पाहिजे, असं तिने कधीच नाही केलं. तू तुझा अभ्यास कर. तिला जरी बोलले मम्मा आता मी अभ्यास करणार आहे, तू थोडा वेळ थांब, कधीच ती बोलणार नाही. की पप्पांबद्दल पप्पा तर खूपच सपोर्टिव्ह आहेत माझे पहिल्यापासून. म्हणजे त्यांनी मला कुठल्याच डिसिजनमध्ये, जेव्हा मी बोलले की मला नीट द्यायची आहे, नीट दे. मी बोलले की मला इंजिनिअरिंग करायचं आहे, कर. जेव्हा मग मी बोलले की पप्पा आता मी दोन्ही पण नाही करणार आहे, मला BCAच करायचं आहे. त्याला कसं ना की तू काय चेंज का करतेस सारखी, बरोबर. काहीच नाही. तुला जे बरोबर वाटतंय, मला माहिती आहे की तू करशील, जे काय आहे ते तू नीट करशील. मला बरोबर. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू पुढेच जाशील कशात पण. क्या बात. किंवा आता क्लास, मी खूप लांब राहते ना हो, इथून, हो, तर हो. जेव्हा इथे ऑफलाईन यायचं होतं तेव्हा पण तोही एक हो, होता. तेव्हा पप्पांना बोलले पप्पा मी तिथेच लावणार. पप्पा बोलू शकले असते इथेच जवळ बघ, बरोबर आहे. कशाला एवढं लांब जायचंय. हो. बोले पप्पा तिथे. बोले ठीक आहे, तुला जे करायचंय ते तू कर. ते तू कर. म्हणजे ओव्हरऑल घरच्यांचा जर खूप सपोर्ट असला ना, महत्त्वाचं. मुलं कुठपर्यंत जाऊ शकतात हे खूप महत्वाचं आहे. खूप. आणि त्याच्यात आजोबा असतील, वडील असतील, तिचे आई असतील, सगळ्यांचा सपोर्ट तिला मिळाला. आणि डेफिनेटली आज जे अचिव्हमेंट झालेलं आहे त्याचं योगदान मी सगळं त्यांना तरी देणार आहे. ओके. क्रेडिट जातं. अँड NSG अकॅडमी बद्दल नेमकं कधी कसं कळालं, नेमकं काय वातावरण असतं इथे मुलांना जर सांगायचं असेल? हो, NSG बद्दल मला तर गुगलवरून समजलं होतं जेव्हा मी सर्च करत होते की BCA साठी किंवा इन जनरल CET साठी कुठला क्लास आहे. Yes. तर बरेच आले, पण जेव्हा मी इकडे व्हिजिट केलं येऊन, तेव्हा इथलं एन्व्हायरमेंट खूप वेगळं होतं. म्हणजे असं नव्हतं की तुम्हाला फक्त बसवणार आणि लेक्चर्स देणार आणि मग सोडून देणार. इथे लॅब आहे की तुम्ही जे मी इकडे शिकवतोय ते तुम्ही तिकडे लॅबमध्ये करून दाखवायचं, तेव्हाच तुम्ही घरी जाऊ शकता. बरोबर. आणि सेम CET साठी पण असं नव्हतं की तुम्हाला लेक्चर देऊन टाकलं आणि झालं. टेस्ट सिरीज असतात, सगळं असतं की तुम्ही जोपर्यंत ते स्कोर्स तुम्ही मुकेश सरांना रिपोर्ट नाही करत Yes. तोपर्यंत की ते बोलणार की दिली का टेस्ट किंवा झालं का, स्कोर काय आला, बरोबर. परत अनालाइज करता तुम्ही सगळे Analyze करतो. पेपर. आणि किंवा मोस्टली मॉक्स बद्दल मुलांचं असं असतं की नुसतं अभ्यास करत सुटतात. त्यांना असं वाटतं टेस्ट दिली नाही दिली तरी काय, अजून सिलेबस तर कव्हर करू द्या. तुला काय वाटतं, म्हणजे मॉक्स देत राहिल्या पाहिजेत? हो, मॉक्स दिल्याने ते हे येतं की आपण अनालाइज करतो आपल्याला किती जमतंय, बरोबर. आपण कुठल्या एक्सटेंट पर्यंत अजून अभ्यास केला पाहिजे किंवा आपला किती अभ्यास झालाय ते बरोबर. पण आपल्याला कळतं. आणि अजून हे पण की जेव्हा आपण मॉक देतो तेव्हा टाइम कळतो आपल्याला, किती टाइम मध्ये आपला एखादा क्वेश्चन बरोबर सॉल्व्ह आहे. होतोय. जसं की मॅथ्स मध्ये हम्म. इंग्लिश आणि लॉजिकल, तरी हम्म. लॉजिकल मध्ये टाइम जातो, इंग्लिश मध्ये तर नाही जात बरोबर एवढा. आहे. पण मॅथ्स मध्ये ते मेन असतं की आपल्याला टाइम समजतो की एखादा क्वेश्चन किती टाइम मध्ये सॉल्व्ह होतोय आपला. एकदम खरं खरं सांगशील, मॅथ्स मध्ये सगळ्यात अवघड टॉपिक कुठला जायचा? मॅथ्समध्ये मला तर फुल मॅथ्सच हार्ड जायचं. पण तुमच्यामुळे मी स्कोअर जो झालाय तो तुमच्यामुळेच झालाय, बरोबर मी आहे. तर बोलेल. Yes. कारण माझं जेव्हा 12th मध्ये मॅथ्स होतं तेव्हा मी लिटरली 39 समथिंग स्कोअर होता माझा. अच्छा. आणि आता माझा स्कोअर केवढा आलाय, खूप 98 वाढलाय. पर्यंत बरोबर आहे, गेलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे तसं तर मला ऑलमोस्ट पण जॉमेट्री जास्त हार्ड अवघड जायचं. वाटायचं. हो, कारण Yes. ते फॉर्म्युला आणि ते सगळं मला अप्लाय करायला खूप हार्ड जायचं. बरोबर. तर तेव्हा मला आठवते अजून पण की तुम्ही असं एक्झाम्पल द्यायचे, इथे ही भिंत आहे, मग हा अँगल आहे. एक्झॅक्टली. तेच मग मी ते सगळं बघून कारण उदाहरण दिल्यानेच तुम्हाला एकदम ती क्लॅरिटी येते. आणि बऱ्याच वेळी काय होतं, ज्यावेळी BCA वगैरे मुलं करतात, ठीक आहे 11वी-12वीला मॅथ्स होतं, पण अनेक विद्यार्थ्यांचं फक्त 10वीला मॅथ्स असतं. आणि 10वीला मॅथ्स असून, म्हणजे 10वीपर्यंत तर मॅथ्स असतंच, पण त्यानंतर जेव्हा तुम्ही डायरेक्ट BCA MCA कडे येता, कुठेतरी तुम्हाला मॅथमॅटिक्सची गरज लागतेच. कारण MCA शेवटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याला करायचं आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स शिवाय पर्याय नसतो. आणि आजकाल AI आहे, डेटा सायन्स आहे, मॅथ्स आणि स्टॅट शिवाय तुमच्याकडे पर्याय नाही आहे. तर स्वराली, एक मुलांना जर तुला काही सांगायचं असेल की बाबा रे किती दिवस नॉर्मली लागतात प्रिपरेशनला, कारण बरेच मुलं कन्फ्यूज असतात, फर्स्ट इयरला सुरू करू, सेकंड इयरला, थर्ड इयरला, जनरली कधी विचार केलाच पाहिजे की आपल्याला आता स्टार्ट करून दिलं पाहिजे, काय वाटतं तुला? आय फील असा टाइम तो प्रत्येकाच्या ग्रास्पिंग पॉवरवर डिपेंडेंट आहे. पण आय फील की तुम्ही ॲटलिस्ट थर्ड इयरच्या स्टार्टिंगला तरी एक ठरवलं पाहिजे रोड मॅप, की आपण ह्या टाइममध्ये किती कव्हर केलं पाहिजे. आता पुढचा 1 महिना राहिलाय सपोज एक्झामला, तर तुम्ही किती गेलं पाहिजे. किंवा सपोज तुम्ही स्टार्टिंगला आहे, ते तर खूप चांगलं आहे जर तुम्ही स्टार्टिंग पासूनच करत असाल. बरोबर. तर मग ते नंतर हार्ड नाही जात. कारण आता माझंच एक्झाम्पल आहे की माझं बरोबर 1 महिना आधी एक्झाम्स होत्या, पेपरच्या बरोबर 1 महिना आधी.
मग तरी पण मग मी आधीपासून तो अभ्यास केला होता, त्यामुळे मला तेवढं हार्ड गेलं नाही. बरोबर. मग मी तुम्हाला तेच सांगेल की तुम्ही स्टार्टिंग पासून ॲटलिस्ट थर्ड इयरच्या स्टार्टिंग पासून, तसं तर सेकंड इयर पासून केलं तर बेस्ट आहे. एकदमच बेस्ट आहे. हां, पण थर्ड इयरच्या स्टार्टिंगला तरी ॲटलिस्ट स्टार्ट करा. तुम्हाला जे टॉपिक्स हार्ड जात आहेत आधी पेपर अनालाइज करा आधीचे, म्हणजे प्रिव्हियस इयर, की कुठलं जास्त आलंय काय आलंय, त्यानुसार ॲटलिस्ट अभ्यास सुरू करा. म्हणजे मग पुढे जाऊन तेवढं हार्ड नाही जात. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की मुलींना महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्पेशल शिष्यवृत्ती सुद्धा मिळते. मग का करू नये, नाही का? पण होतं काय मुलांचं आजकाल की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज म्हणा, याचं त्याचं खूप ॲड्स येतात, दे गॉट लाईक इन्फ्लुएन्स होतात मुलं. आणि त्यावेळी जो सीईटीचा अभ्यास करत होते तो डायरेक्ट ड्रॉप होतो. म्हणजे असं वाटतं की ठीक आहे, ऑप्शन हे विदाऊट सीईटी पण देत आहेत ना. मग तो माइंडसेट होतो आणि मेहनत जी होणार असते ती सोडून देतात मुलं. तर माझं म्हणणं फक्त एवढंच असेल की आपल्याला एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की जर आपल्याला सीईटी दिल्यानंतर चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळणार असेल MCA ला, तर नक्कीच ती मेहनत घेतलीच पाहिजे. आणि अननेसेसरी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये भरपूर पैसाही द्यावा लागतो. परत नुसता फीचा प्रश्न नाहीये, लांब असतात, बरोबर आहे. आणि हेच बघा, आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज अवतीभोवती शहरात सुद्धा आहे. मला सांग, सेंट्रल सिटीमध्ये कुठली प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, बरोबर आहे. तर ते लांब असतात. मग ते PG बघा, म्हणजे पुण्यातच राहून, ते पुण्याचं डायमीटरच एवढं मोठं झालंय की पुण्यात राहून जायचं कुठे, राहायचं कुठे, हा सुद्धा प्रश्न असतो. तर ओव्हरऑल स्वरालीची जी जर्नी होती ती खरंच इन्स्पायरिंग होती. आणि BCA बरोबर तिने बरोबर MCAचा सुद्धा अभ्यास मॅनेज केला. जनरली मुलांना काय वाटतं माहिती का, हे जे BCAचं सेमेस्टर असतं त्याचं 6 महिन्याचं असतं, बरोबर? खरंच 6 महिन्याचं असतं का? अजिबात नाही, 3 महिने मॅक्स. की 3 महिन्यात लगेच एक्झाम्स पण होतात, तुम्हाला प्रोजेक्टचं पण सबमिशन असतं, असाइनमेंट्स असतात, सगळं असतं. त्यामुळे असं कधीच समजू नका की 6 महिने खूप टाइम आहे आपल्याकडे. अजिबात नाही, तुम्हाला डे 1 पासून अभ्यास करायला लागतो. आणि जर नाही केलं तर मग आपण मागे पडत जातो त्या कॉम्पिटिशन मध्ये, प्रश्नच नाही. बरोबर आहे. आणि मग आपल्याला ते टेन्शन यायला लागतं की ह्याला जमतंय पण मला जमत नाहीये. पण त्याच्या मागचं रिझन पण आपण समजून घेतलं पाहिजे. ते तेवढा करतायत, ते त्यांचं 100% देत आहेत, तर तुम्ही पण द्या. कारण आत्ताच आहे फक्त टायमिंग. आत्ता तुम्ही अभ्यास करा, नंतर तुम्हाला फायदा होणारच आहे त्याचा. नंतर मग रडत बसण्यात काहीच नाही होत ना. मग ते तसंच असतं, मी काही केलंच नाही, झालंच नाही. मुद्दा आहे तुम्ही वेळेत केलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आणि विशेषतः पालकांना विशेष की तुमच्या मुलांना मोटिवेट करणं खूप गरजेचं आहे. जो वेळ आहे ना तो चांगलाही म्हणूयात आणि वाईटही म्हणूयात. डिजिटल डिस्ट्रॅक्शन खूप आहे. मुलं आज एका गोष्टीकडे इन्फ्लुएन्स होतात तर उद्या दुसऱ्या गोष्टीकडे इन्फ्लुएन्स होतात. तर स्वरालीची जर्नी आहे ती खरंच इन्स्पायरिंग आहे. आजोबांचाही प्रभाव होता. तिने स्वतःला एका जागी केंद्रित करून ठेवलं आणि तिने फोकस केला की कशा पद्धतीने तिचं टार्गेट अचीव करता येईल. म्हणजे गड तुम्ही चढताय पण तो सिंहगड आहे का लोहगड आहे हे जर तुम्हाला कळालं नाही तर विद्यार्थी मित्रांनो काही फायदा होणार नाही. तर स्वराली मी एकच सांगेल, इथून पुढे कधीही विद्यार्थ्यांना गरज वाटली तर आपण पुन्हा पॉडकास्ट एकदा घेऊयात. कारण ही जी जर्नी असते ना खरंच खूप गरजेची असते त्यांची. कारण तुला अजून MCA करायचं आहे. MCAचे जे तुझे अनुभव असतील ते सुद्धा आपल्याला मुलांसमोर ठेवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इमिडिएटली एक लक्षात ठेवा की स्वरालीची जर्नी आहे ती लॉक करून टाका आणि ती फॉलो करा. Thank you very much, Swarali. Once again, congratulations. Thank you. Thank you. Bye bye, guys.